रुपेश ठाकूर आपण कुठे असाल तर या. पंच तुम्हाला देखील अलर्ट आहे. एक ओव्हर झाल्यानंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका, तुम्ही एवढं करा प्लीज. अरुण मस्कर प्लीज विनंती करतो का व्यासपीठावरून विराजमान व्हा. थोडं अर्जंट काम आहे प्लीज. नक्कीच दीपक दुर्गे सर तुमची आठवण काढतात, या प्लीज. पहिला चेंडू टाकलाय मात्र गोलंदाजांना डॉट. तो गोलंदाज भोकरपाडा संघाचा रितेशनं पहिला चेंडू टाकलाय डॉट. जबरदस्त गोलंदाज देखील पाहायला मिळतोय, पण त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तो फलंदाज स्ट्रायकेंडला विकी पाटील. हा चेंडू या वेळेस सरळ लॉंगॉनमध्ये चेंडू जातोय, अगदी ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी मात्र सिंगलच्या रूपात डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा सहजतेने पूर्ण केला दोन्ही फलंदाजांना. नक्कीच भोकरपाडा गावातले ग्रामपंचायतचे खानावले ग्रामपंचायतचे उपसरपंच आपण पाहतोय जगदीश पाटील साहेबांना विनंती करतो का व्यासपीठावरून विराजमान व्हायचं. जगदीश पाटील साहेबांना विनंती करतोय की नक्कीच खानावले ग्रामपंचायतचे ते उपसरपंच आहेत त्यांना देखील विनंती करतोय का व्यासपीठावर विराजमान व्हायचं. नक्कीच 4 दिवसाच्या पूर्वी त्यांची निवड झाली आपण पाहिलं पंचायतमध्ये. नक्कीच त्यांना देखील विनंती करूया आपण का व्यासपीठावर विराजमान व्हायचं. हा चेंडू अगदी स्वतःला सोकून दिला, कार्पेट शॉटच्या साह्याने चेंडू खेळून काढलाय. तिथं थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि चेंडू अगदी सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. हा पहिला दमदार चौकार भोकरपाडाच्या बाजूला. नक्कीच पंचांचा फाईट चेंडूचा इशारा आणि तत्पूर्वी मी आपण पाहतोय कसरखंड संघाला ऑफर्स आली आहे प्रसाद पाटील यांच्याकडून. प्रत्येक षटकारास किंवा षटकाची हॅट्रिक किंवा चौकारची हॅट्रिक नक्कीच आपण पाहतो हा सामना अतिशय रोमांचक आणि त्यानंतर थर्ड अंपायरची माग. थर्ड अंपायर नक्कीच चेक करायचं प्लीज. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपायरच्या पंच या चालू करा, सामना चालू करा. पंच पाटील पैकी नक्कीच स्क्रीनवरती बघून सांगतील पंच. हा चेंडू सर हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षास आपलातून झेल पकडला. पहिली विकेट मात्र संपादित झाली आहे ती कसरखान टीमची. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कसरकंड टीम आता अडचणीमध्ये. या अडचणीमधनं बाहेर काढण्यासाठी असा एखादा खेळाडू मात्र या मैदानावरती संधीचं सोनं करायला लागेल. त्याला षटकार चौकार मारणं गरजेचं आहे. नक्कीच प्रसाद पाटील यांनी बक्षीस लावली आहे. षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं इनाम लावले मित्रांनो. जो कसरकंडचा कुठलाही खेळाडू असू द्या. जीवन पाटील यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा इनाम मात्र लावलं चाललंय. ते कसरकंडचा कुठलाही खेळाडू असू दे पण धाबा येणं गरजेचं आहे. हा चेंडू यावेळेस अगदी गोळीच्या वेगाने फेकून दिला. सीमा रेषा पार होतोय चेंडू. हा दमदार मारला असा चौकार.
टीम मिटिंग घेऊ नका प्लीज. आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा वादळी खेळ झाल्यानंतर जबरदस्त 11 धावा झाल्या. एक विकेट देखील निर्माण केली भोकरपाडा टीमच्या गोलंदाजांना. तो गोलंदाज होता रितेश होता. आणि त्यानंतर आता नवीन गोलंदाज प्रणित पाटीलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पूर्णपणे भवितव्य असतं मित्रांनो. 11 खेळाडूंचा एक वटलेला खेळ हा चांगला होणं गरजेचं आहे. पण कसरकण टीम ची धावसंख्या पाहायला गेली तर 11 धावा झाल्या. नक्कीच भरत ठाकूर यांच्याकडून शेंगांची भेट. नक्कीच त्यांचा देखील सन्मान मानचित्त होईल या मैदानावरती. निधी 11 भोकरपाडा संघाचे पॅकर. निधी 11 भोकरपाडा संघाचे पॅकर त्यांना विनंती करतोय. सचिन दुर्गे साहेबांना विनंती करतो का व्यासपीठावरून विराजमान व्हायचा. पण तो विराजमान होण्याच्या आधी आलेला मात्र लॉंगांच्या लॉंग वरून आलेला मात्र देखना फटका षटकार. नक्कीच भरत ठाकूरचा किती प्रेम आहे या मॅच वरती आणि त्यांनी शेंगा आणलेल्या सर्व पाहुण्यांना देखील देण्यात आल्या. प्रफुल्ल मते बरसलाय मैदानावरती. प्रफुल्ल मतेच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. त्यानंतर धोक्याची घंटा होती. डेंजर एंड करत धावत होता तो फलंदाज प्रफुल्ल मते. आपण पाहतो जबरदस्त ग्रुप ग्रामपंचायतचे कसरकणचे सदस्य आहेत आणि आज आता 22 सदस्य आहेत. आणि त्यामध्ये मॅच मध्ये स्ट्रगल पाहायला मिळतात आपल्याला. क्रिकेटची गुणवत्ता देखील आहेत. त्यामध्ये राजकारण क्षेत्रामधला देखील भरपूर सारा अनुभव आहे त्यांना. आणि या मैदानावरती मात्र भातांच्या नगरीमध्ये त्यांना जल्लोष मात्र पाहायला मिळतो. तो षटकारांना मात्र प्रफुल्ल मते हा फलंदाज. प्रफुल्ल मते हार्ड हिटर फलंदाज. हा चेंडू उभा असेल हवेमध्ये. पुन्हा एकदा लॉंग आणि लॉंगअपच्या वरून जातोय. देखना फटका षटकार. पाटील यांच्याकडून 500 रुपयाला जवळ मी म्हणेल फलंदाज प्रफुल्ल मतेनं 2 षटकार मारले म्हणजे 1000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत. आणि पैसे जमा करा इकडे. नक्कीच पैसे देखील जमा होणं गरजेचं आहे. नाहीतर आम्हाला आमच्या खात्यामधनं द्यायला लागतील. पण हा चेंडू मात्र हा प्रकार बाउन्सर पाहायला मिळाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये लँड झाला आणि आला डॉट चेंडू. दुसरा षटक प्रोग्रेस वरती धाबांचा आलेख मात्र पाहायला मिळतोय. 25 या आकड्यावरती 3 षटकाचा सामना आहे. 25 धाबा धावसंख्यावरती झाल्यात. आता पाहतोय हा चेंडू या वेळेस पुन्हा जातोय. तो एस्टेच्या हातामध्ये अजून एक चेंडू डॉट येतोय. बघा 2 षटकार आले म्हणून काय झालं स्वतःला सावरलं गोलंदाज प्रणित पाटीलना आणि सिद्ध करून दाखवलंय का 2 चेंडू तुझ्यासाठी देखील असतील तर 2 चेंडू माझ्यासाठी देखील असू शकतात. नक्कीच एक चेंडू मातबायचा तेवढे डॉट चेंडूतील दडपण वाढू शकतोय. कसरकण संघावरती हा तिसरा चेंडू जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक चेंडू येतोय डॉट. आता मात्र अडचणीमध्ये आली आहे ती मात्र कसरकण टीम या भातांच्या मंचावरती. पंचवीस या आकड्यावरती तिसरं षटक भोकरपाडा टीमचा गोलंदाज आदित्य पाटील. स्ट्रगल हा देखील गोलंदाज चांगला आहे आदित्य पाटील. हा चेंडू हलक्यातना मात्र डिलिव्हरी झाला होता पण त्या अगेन्स्ट चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सिंगल न मात्र स्ट्राइक रोटेट जाते. स्ट्राइक मिळते ती मात्र फलंदाज अनिकेत
आणि काय झालं प्रफुलची जोडी पण प्रफुल जातो स्ट्राईक एंडला. छान 2 षटकार मारलं प्रफुल मध्ये ना, त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे मी म्हणेल. कारण का धावांचा आलेख मात्र पाहायला मिळाला तर भोकरपाडा टीम कमी नाही मित्रांनो. बॅटिंग स्ट्रगल काय जबरदस्त आहे त्यांच्यामध्ये, पण गोलंदाजी मात्र आता मात्र थोडीशी मात्र खराब होते की काय. चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये आल्यानंतर थांबणार नाहीये. आउट ऑफ एरियाच्या बाहेर मॅक्सिमम सुपर हिट षटकार. विचार करायला गेला तर 3-4 वर्षाच्या आधी हा खेळाडू 5व्या किंवा 6व्या क्रमांकाला याचा आणि जबल 2-3 वर्षामध्ये स्वतःला एवढं स्ट्रगल बनवलं आणि सलामीला येणं आणि बॅटिंग करणं मित्रांनो खाऊ काम नसते. कारण प्रत्येक वेळीला हा चेंडू या वेळेस सरळ स्वतःला झुकून दिला गोलंदाजांना. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर डॉट चेंडूची सांगता झाली आहे. संघ जाऊन पोहोचला मात्र अद्यापपर्यंत 32 या आकड्यावरती 32 धावा झाल्या. आपण पाहतोय एक चेंडू निर्णायक आणि एक चेंडू महत्वाचा कसरखान टीम साठी. हा चेंडू यावेळेस मात्र गॅप सिलेक्शन झाला. अगदी या चेंडूवरती सिंगल तर मिळाली. काय मिळणार दुसरी धाव देखील कंप्लीट होती. एक धाव देखील कसरखान संघासाठी महत्वाची आहे. स्ट्राईक प्रफुल मतेला देखील मिळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी संघर्ष चालू या मैदानावरती. नक्कीच प्रफुलला 2 षटका मारले. 1000 रुपयाचं इनाम मात्र जमा झालं, पण गॅप सिलेक्शन झालाय. अगदी चेंडू त्या ठिकाणी सिंगल त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेल 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव आणि ही मात्र 3 धावा आणि त्यानंतर या 4 धावा पंच. या चेंडूवरती धावा किती 6 धावा मिळतील आणि 6 धाव्यांना मात्र वर्चस्व दाखवतोय तो कसरखान टीम या मैदानावरती. काय केलं भोकरपाडाच्या टीमच्या खेळाडूंना. काय परिस्थिती होती, काय परिस्थिती ओढावली गेली. या 6 धावा मिळाल्यानंतर 40 धावांचा आलेख मात्र काय जबरदस्त कॉन्फिडन्स वाढवलाय आणि गोलंदाजसाठी त्याच्यावरती प्रेशराइज गोलंदाजी म्हणली जाते. हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हरी अगदी स्वतःला झुकून दिला गोलंदाजांना आणि डॉट चेंडू आला. तो शेवटचा चेंडू डॉट आल्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय. मात्र अद्यापपर्यंत विचार करायला गेला तर 40 धावा 18 चेंडू 40 धावा धावांचा योग मात्र जबरदस्त आहे. तो कसरखान टीम साठी गोलंदाजाची लेन लाईन कशी होणार आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करणार त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेल जी भोकरपाडा टीम आहे ती बॅटिंग मध्ये कमी नाही मित्रांनो. विसरू नका भोकरपाडा टीमनं बरेचसे मैदान मात्र गाजून ठेवले, पण आता या भातांच्या मर्यादेवरती त्यांना संघर्ष करायला लागेल. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. तत्पूर्वी मी सूचना करतो रुपेश ठाकूर सर कुठे असेल तर व्यासपीठावरती या. चला कसरखान संघाचे खेळाडू मैदानामध्ये उतरल्यानंतर पॅलराइज करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जर तुमच्या 11 खेळाडू जर उतरले नाही तुम्हाला पेनल्टी लागेल. 2 धावाची नोंद घ्यायची प्लीज. जर तुम्ही 1 मिनिटाच्या आत जर मैदानामध्ये उतरले तर 2 धावाची पेनल्टी लागल्याची नोंद घ्यायची आहे. मी परत सूचित नाही करणार, डायरेक्ट पेनल्टी देऊन टाकण्याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची प्लीज. भोकरपाडा टीमच्या खेळाडूंना मी विनंती करतोय.
नक्कीच संतोष लक्ष्मण पाटील भोकरपाडा यांच्याकडून खेळाडूंसाठी आले लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचा इनाम मिळणार आहे. बघा बक्षिसांची खैरात देखील पाहायला मिळते या मैदानावरती. अरुण पाटील सर नेक्स्ट मॅचला कॉल करण्यासाठी आम्हाला आदेश पाटील यांच्याकडून 3 षटकाला 1000 रुपये आज पैशांची खैरात मात्र पाहायला मिळेल. बातान टीमचा कर्णधार आणि बातांपाडा संघाचा कर्णधार 2 कर्णधार टॉस साठी या प्लीज. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये उतरले. दीपक पाटील सर पंचाच्या भूमिकामध्ये, त्यानंतर दुसरे पंच आपण कांबोडच्या पुढे पाहतोय. संजय म्हात्रे सर आणि त्यानंतर पालीचे दीपक पाटील सर, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. आज तीक्ष्ण नजर ठेवून या मैदानावरती त्यांची नजर मात्र जबरदस्त आहे. त्यानंतर बीजेपीचे अध्यक्ष अरुण मस्कर साहेबांना विनंती करतो का व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्कीच सरपंच आतुरतेने वाट पाहतात तुमची. तानाजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत बातांचे डॅसिंग सरपंच साहेब त्या आतुरतेने वाट पाहतात. स्पीडअप कीजिए. 18 गेंदें जीत के 41 रनों की जरूरत. बीच मैदान के अंदर यह मुकाबला जारी रहेगा. गेंदबाज के लिए गेंदबाज प्रफुल्ल मत है. पहली गेंद हे फुल टॉस गेंद थी. कारपेट शॉट खेला. गैप सिलेक्शन अच्छा है. फील्डर वहां पर तैनात. मिलेगा मैच सिंगल. सिंगल से काम चलता हुआ बीच मैदान के अंदर. यही होती है रणनीति, यही होती गेंदबाजी, यही होती बल्लेबाजी. ऐसी होनी चाहिए मैं कहूंगा. 17 गेंदे 40 की अभी भी जरूरत है. थर्ड अंपायर की भूमि में स्क्रीन पर देखा जाएगा. अंपायर भी है, टेंशन नहीं है. पहली गेंद प्रफुल्ल मते की पहली गेंद थी. पहली गेंद के ऊपर देखा जाएगा तो सिंगल मिला. मैच सिंगल. आरंभिक 2 बल्लेबाज एक तरफ देखा जाएगा. धीरज और प्रणीत की जोड़ी. धीरज जो कि स्ट्राइक एंड पर बल्लेबाज, नॉट स्ट्राइक एंड पर प्रणीत, ये अच्छे बल्लेबाज है. ये गेंद अच्छे तरफ से खेला था. हल्के हाथों से गेंद रुकेगी नहीं, जाएगी सीमा पार. ये आया दंदनाता हुआ छवा. अच्छे बल्ले से आता हुआ है चौवा. ये दंदनाता हुआ चौवा आया. पहली गेंद के ऊपर मिला था मैच सिंगल. उसके बाद 4 रन छोड़े जाएंगे. अच्छी बल्लेबाजी हो रही है. गेंदबाज की पिटाई हो रही है ऐसी लग रही है. ये गेंद उठा के खेलना चाहते थे. फिर से कारपेट शॉट. सिंगल तो मैच मिलेगा. क्या मिलेगा दूसरा? नहीं, बैकअप अच्छा मिला. इसके साथ मैं कहूंगा सिंगल से ही गुजारना पड़ेगा. 18 गेंद थी. जीतने के लिए 41 रनों की जरूरत थी. अभी तक अच्छी बल्लेबाजी नहीं हो रही है बीच मैदान के. सर सिंगल डबल से चलेंगे तो शायद भोकरपाड़ा टीम मैदान से बाहर चली जाएगी. छक्के चौके जोड़ने पड़ेंगे बीच मैदान के अंदर. यह मुकाबला अच्छा रहेगा. प्रफुल्ल मत है गेंदबाज के लिए तैयार. ये गेंद कारपेट शॉट खेला है. फिर से मिलेगा सिंगल. क्या मिलेगा? डबल. मिस फील्डिंग हुआ. उसके बाद 2 रन तो आसान के साथ पूरा किया. ये पर शतरक्षण नीचे गिरता हुआ नजर आया. उसके बाद मिलेंगे 2 रन. 2 रन से देखा जाएगा तो पहले ओवर की बात की जाएगी तो विकेट तो अभी तक गए नहीं. रन की संख्या देखी जाएगी तो 8 रन अभी तक बने. 8 रन बन चुके.
कारनामा दिखाना पड़ेगा दोनों बल्लेबाज को। ये मुकाबला छोड़ेगी नहीं बोकारपाड़ा टीम। हवा में जरूर के लिए था, हवाई सपर गेंद के सीमा के बाहर और एक अंदर दवा छगा। उपसरपंचाकडून प्रत्येक षटकारात 500 रुपये भोकरपाड्याच्या कुठल्याही खेळाडूंना तो जगदीश पाटील यांच्याकडून उपसरपंच भोकरपाड्याच्या त्यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारात 500 रुपयाचा इनाम। ये पहिला या छक्का बल्लेबाज प्रणीत पाटील ऑन अ फायर। प्रणीत पाटिल ये गेंद कारपेट शॉट की तरफ से खेला, मिलना चाहिए था सिंगल लेकिन नहीं आया। ये गेंद आई डॉट। खलमल बीच मैदान के अंदर मचा रहे 11 खिलाड़ी। टीम मीटिंग नहीं चाहिए, हम पर ध्यान दीजिए, टीम मीटिंग नहीं होना चाहिए। स्कोर देखा जाएगा तो 14 बने, 27 की दूरी, 12 गेंदें 27 की दूरी। बल्लेबाज एक तरफ देखा जाएगा तो छक्का लगने वाले बल्लेबाज प्रणीत पाटिल, उसके साथ धीरज पाटिल। प्रणीत पाटिल ने छक्का लगाया है, शायद मुकाबला छोड़ने के लिए तैयार नहीं है भोकरपाड़ा टीम। यह मुकाबला हाई वोल्टेज, दिल की धड़कन टच करने वाला मुकाबला। 12 गेंदे 27 की दूरी, इस दूरी को दूरी नहीं रहना चाहिए, पास लाना पड़ेगा, अच्छा दमखम दिखाना पड़ेगा। बल्लेबाज दौरा, यह मुकाबला चल रहा है। एक तरफ जाएगी कसरगंज टीम, फील्डिंग करने वाली टीम अच्छी तरफ से जा रही थी, आखिरी गेंद के ऊपर डाला था छक्का, पांचवी गेंद के ऊपर डाला था छक्का। उसके बाद कॉन्फिडेंस के साथ बढ़ता हुआ नजर आया लेवल और बैटिंग करने वाली टीम का प्रसाद नाइक। ये गेंद अंपायर का वाइड का इशारा, ये गलती की है गेंदबाजों ने, मैं कहूंगा इस गलती के ऊपर ध्यान देना पड़ेगा। एक एक रन अपने लिए अच्छा होना चाहिए, क्योंकि भोकरपाड़ा टीम छोड़ने वाला नहीं है मुकाबला में, पहले ही कही था। क्योंकि प्रणीत जैसा घातक बल्लेबाज, उसके साथ धीरज पाटिल आरंभिक बल्लेबाज है, दो भोकरपाड़ा टीम का बल्लेबाज। धीरज ये गेंद उठाया जरूर है, लेकिन कैच को लपकना चाहिए था, छोड़ा। उसके बाद मिलेगा 2 रन, 2 रन मिला है। ये अच्छी रणनीति है, अच्छा फील्ड मैं कहूंगा सजाई गई थी, लेकिन आखिरी वक्त में कैच को छोड़ा। उसके बाद मिलेगा 2 रन, 2 रन से स्कोर बढ़ता हुआ नजर आया बीच मैदान के अंदर। 17 के ऊपर खतरा, किसको हो जाएगा खतरा? 11 गेंदें बचोगी, 24 की जरूरत है। 11 गेंदें 24 रन, मुकाबला छोड़ेगी नहीं कोई भी टीम देखा जाएगी तो। ये गेंद हवा में जरूर है, लेकिन मिलेगा सिंगल, क्या आएगा दूसरा? लेकिन नहीं, इस गेंद के ऊपर आया सिंगल। सिंगल के साथ देखा जाएगा तो 18 बने, अभी तक गेंदें बची होगी 10 और 23 की दूरी। 10 गेंद 23 रन। दोनों टीम अच्छा संघर्ष कर रही है। एक तरफ देखा जाएगी तो अपने सामने गांव वाली कसरगंज टीम, और दूसरी तरफ देखा तो भोकरपाड़ा टीम। ये गेंद कारपेट शॉट का इस्तेमाल किया, सिंगल तो मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? लेकिन गड़बड़ी उसके साथ हुई और मिलेगा मैं सिंगल। ये अच्छा कसरगंज टीम के लिए संदेश अच्छा है, सिंगल आती है तो अच्छा संदेश है। 9 गेंदें बची है, 22 की दूरी। इस दूरी को दूरी नहीं रहना चाहिए, पास लाना पड़ेगा, अच्छा मौका है बल्लेबाज के पास। ये गेंद ब्रॉकर की गेंद, अच्छा गेंदबाज सटीक लाइन से गेंदबाजी हो रही है, सिंगल तो मिलेगा। अच्छी फील्डिंग कसरगंज टीम स्ट्रॉन्ग जोन में छाती हुई नजर आ रही है बीच मैदान के अंदर। एक एक गेंद का सबर रखना पड़ेगा, एक एक गेंद के ऊपर अटैक करना पड़ेगा अभी भोकरपाड़ा टीम को। यह मुकाबला हाथों से निकलते जा रहा है। 8 गेंदे 21 की दूरी।
8 गेंदे 21 की दूरी, लेकिन ये आया दंदनाता हुआ छक्का। सो जा बेटा, नहीं तो गब्बर आ जाएगा। गब्बर तो आ चुका है मैदान के अंदर। वो बल्लेबाज प्रणीत पाटिल। ये गेंद अच्छी गेंद थी, क्या सिलेक्शन होना चाहिए था। मैच मिलेगा सिंगल, स्कोर का लेवल देखा जाएगा तो बीच मैदान के अंदर 27 तो बनना चाहिए। 14 की दूरी, 6 गेंदे 14 रनों की दूरी। मैं पहले ही कहा था ये भोकरबाड़ा टीम का ये प्रणीत है, ये प्रणीत नहीं है, ये गब्बर है। गब्बर छोड़ेगा नहीं मुकाबला। छह गेंदे 14 की दूरी, ये दूरी लग रही थी, लेकिन छक्का लगाने के बाद ये पास तो आई है। ये मुकाबला हाई वोल्टेज, दिल की धड़कन तेज करने वाला ये मुकाबला है। हर तरफ की तरफ छा चुके हैं। भोकरबाड़ा टीम छोड़ने वाली नहीं मुकाबला। एक तरफ होगा प्रणीत पाटिल, दूसरी तरफ होगा धीरज पाटिल। दोनों बल्लेबाज तगड़े बल्लेबाज है। प्रणीत ने तो 2 छक्के डाले हैं, लेकिन गेंदबाज किसके हाथ में अपना भरोसा दे जाएंगे। यंग टैलेंट साई आए। साई बाबा के दर्शन लेने पड़ेंगे इस गेंदबाज को। 6 गेंदे 14 रन। ये क्या किया, ये थोड़ा मिसफील्डिंग हुआ था, लेकिन गेंद आई डॉट की समाप्ति हुई। 5 गेंदे 14 की दूरी। हर छक्के के लिए जगदीश पाटिल तरफ से 500 रुपए का इनाम है। यह मुकाबला जीतना जरूरी है। एक तरफ होगी भोकरबाड़ा टीम, दूसरी तरफ होगी वो संघर्ष कर रही है वो कसरगंज टीम। पांच गेंदे 14। एक गेंद हवा में जरूर है, फील्डर उसके नीचे। सिंगल तो आया, क्या आएगा दूसरा? नहीं आएगा दूसरा। या आया, ये डायरेक्ट हिट और बल्लेबाज के बारी का पहला झटका मिला 440 का भोकरबाड़ा टीम को। चार गेंदे 13 की दूरी, लेकिन क्या करेंगे? मैं कहूंगा नए बल्लेबाज क्या करेंगे मैदान के अंदर। 4 गेंदे 13 की दूरी है। मैं यही कहूंगा लोहा गर्म में तो हथौड़ा मारना चाहिए। किस तरफ का हथौड़ा होगा बल्लेबाज का, ये देखना पड़ेगा। स्पीड अप कीजिए जल्द से जल्द। ये 4 गेंदे निर्णायक हो गया। हर गेंद 1 लाख की टूर्नामेंट है ना, एक गेंद 25,000 की हो जाएगी। हिसाब किताब देखा जाएगा तो एक गेंद 25,000 की हो जाएगी। 4 गेंदे 13 की दूरी। तेरा नहीं मेरा नहीं, क्या करेंगे बल्लेबाज? नए बल्लेबाज रितेश, यंग टैलेंट, अच्छी बल्लेबाजी। ये गेंद कहीं पे निगाह, कहीं पे निशाना, बॉलर का कोई कांटेक्ट नहीं। इसके कारण डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता। एक अच्छी गेंद डाली गेंदबाजों ने। 3 गेंदे और 13 की दूरी। 3-13 कुणाचे वाजणार 12 तर वाजून गेलात मित्रांनो। 3 गेंदे 13 रन। 13 नहीं मेरा नहीं। मैदान के अंदर ये आग लगाना पड़ेगा बल्लेबाज को। सेकंड पर बल्लेबाज रितेश।
रितेश 3 गेंदे 13 की दूरी। गेंदबाज के लिए यंग टैलेंट गेंदबाज साई बाबा का मन में नाम लेते हुए नजर आएंगे गेंदबाज। आखिर ओवर पर 3 गेंदे 13 रन संघर्ष करेगी। ये गेंद हवा में जरूर खेला है, क्या मिलेगा सिंगल क्या मिलेगा डबल? सिंगल तो मिला, आखिरकार में 2 गेंदे और 12 की दूरी है। 2 गेंद के ऊपर अटैक करना पड़ेगा, 2 गेंद के ऊपर छक्का डालना पड़ेगा। आखिरी वक्त पर यह बल्लेबाज संघर्ष कर रहा हो, बल्लेबाज धीरज पाटिल जिसने एक चौवा डाला है वही हो गए स्ट्राइक एंड पर। 2 गेंदे 12 रन। हाई वोल्टेज मुकाबला। ये गेंद हवा में जरूर है, लेकिन साई अपना एक टैलेंट दिखाते हुए नजर आए। और आखिरी एक गेंद औपचारिकता बची सामने में, 12 रनों की जरूरत। कसरगंज टीम मीटिंग मत लगाइए जल्द से फील्ड। जल्द से जल्द फील्ड सजाए प्लीज। एक गेंद और 12 की दूरी है, दूरी को दूरी बनाया दिया गेंदबाजों ने। यंग टैलेंट अच्छा मिला देखने के लिए बीच मैदान के अंदर। यही होता है संघर्ष, यही होती है बल्लेबाजी। एक गेंद 12 की दूरी, एक गेंद 12 रन। हवा में जरूर है लेकिन गएगी और एक विकेट जाने की संभावना थी और मैच को जीता कसरगंज टीम। ऑल द बेस्ट। भोकरवाड़ा टीम आपको भी ऑल द बेस्ट। इधर अच्छा खेल खेलेंगे, अच्छा खेल खेलो। भारत ट्रॉफी जाते मित्रांनो।